आताच्या घडीची महत्त्वाची अपडेट समोर येते। पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये आपण पाहतोय सर्व 6 आरोपींना पोलीस आयुक्तालयात आणण्यात येणार आहे। पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे आता समोर येत आहेत। दरम्यान आज चौकशीच्या फेऱ्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा अडकलेले आहेत। आता सध्याची महत्त्वाची माहिती म्हणजे या प्रकरणातले 6 आरोपी आता पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे। या 6 आरोपींची आता कसून चौकशी होणार आहे। आपण पाहतोय अल्पवयीन मुलगा ज्यावेळी गाडी चालवत होता त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र होते आणि त्यांची सुद्धा आज चौकशी केली जाणार आहे। यासोबतच त्याच्या मित्रांच्या पालकांची सुद्धा चौकशी होणार आहे। या सगळ्या प्रकरणांमध्ये आता चौकशीच्या फेऱ्यात पोलीस सुद्धा अडकलेले आहेत। येरवडामध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये आता आरोपीच्या मित्रांची आणि त्यांच्या पालकांची सुद्धा चौकशी होणार आहे। या 6 आरोपींना सध्या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे। दरम्यान आजच या प्रकरणामध्ये या आरोपीला सज्ञान ठरवण्यात येण्यासंदर्भातला सुद्धा निकाल लागणार आहे। तर आज बालहक्क न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय सांगाल? हे सर्व 6 आरोपी जे आहेत त्यांना पोलीस आयुक्तालयात आता आणण्यात येणार असल्याची माहिती आहे। काय सध्याचे अपडेट्स या संपूर्ण प्रकरणाचे मिळतात? सध्याचं अपडेट्स पाहिलं तर या सर्व प्रकरणावरती काँग्रेसचे आमदार कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। माझ्या मागे सध्या हे आंदोलन सुरू आहे। त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं देखील आंदोलन काही वेळापूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेलं आहे आणि या सर्व प्रकरणावरती पुण्यातले पब मालक पब चालक देखील एकत्रित झालेले आहेत आणि ते देखील काही वेळात आंदोलन करणार आहे। तपासाचा भाग जर आपण पाहिला तर काल दिवसभर हा जो आरोपी मुलगा होता, अल्पवयीन मुलगा होता, त्याचे सर्व नातेवाईक, त्याचे आजोबा, त्याचे वडील यांची चौकशी काल दिवसभर पुणे पोलिसांनी कसून चौकशी केलेली होती। त्याचबरोबर जे पबचे व्यवस्थापक मालक आहेत त्यांची देखील या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी झालेली होती आणि आज देखील त्यांची चौकशी होणार आहे आणि आज त्यांची पोलीस कोठडी संपते। हे जे सर्व 6 आरोपी आहेत त्यांची पोलीस कोठडी संपते आणि त्यांना दुपारी 3 वाजता साधारणतः कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आजची सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की हा जो अपघात झाला, या अपघातामध्ये हा जो अल्पवयीन मुलगा होता त्याच्याबरोबर ते जे साथीदार होते, त्याचे जे मित्र होते, नक्कीच धन्यवाद नितीन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।